ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने पाटील यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली. गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांनी भेट घेतलेली आहे. शरद पवारांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. माझे सहकारी अभिजित पोते आपल्यासोबत आहेत. अभिजित, आपण बघतो दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे. अमित, खरं तर रयत शिक्षण संस्थेची जी बैठक आहे ती बैठक पुण्यातल्या या मोदी बागेत होणार होती आणि त्याच बैठकीसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम असतील किंवा दिलीप वळसे पाटील जे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत आणि त्यांनीच शरद पवारांची भेट देखील घेतली. रयत शिक्षण संस्थेची बैठक तर होतीच, पण आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा निमित्त अगदी शरद पवारांचा आशीर्वाद देखील वळसे पाटलांनी घेतलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या मोदी बागेत आज शरद पवार आहेत, त्याच ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची आधी एक महत्वाची बैठक झाली. आपल्याला आठवते की बालगंधर्व रंगमंदिरात काही दिवसांपूर्वी कुमार सप्तऋषी यांच्या शोक सभेमध्ये देखील वळसे पाटलांनी शरद पवारांचा पाय धरून आशीर्वाद घेतला होता आणि तिथे देखील गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा शरद पवारांना त्यांनी दिल्या होत्या आणि शरद पवारच माझे गुरु असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी मंचावरून दिलं होतं. आणि आज याच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत पुण्यातल्या मोदी बागेत वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, आशीर्वाद देखील घेतलेले पाहायला मिळतात आणि त्यासह विश्वजित कदम हे देखील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं पुण्यातल्या मोदी बागेत असताना पाहायला मिळत आहेत. बरं, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वळसे पाटील आणि शरद पवारांची भेट झालेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेत.